काय नेमकी घटना घडली होती? तुम्ही आता पोलीस अधीक्षक कार्यालयात येऊन तक्रार दिलेली आहे. दिनांक 31 डिसेंबर रोजी दुपारच्या टायमामध्ये गाय पकडायची म्हणून प्रथमेश जाधव या युवकाला, मोलमजुरी करणाऱ्या युवकाला एका बंटी नामक विद्यार्थ्यानं पकडून नेलं आणि तिथे जबरदस्ती मारहाण केली. वास्तविक पाहता बंटी जो आहे, त्या बंटी हा फक्त श्रीकांत जाधव याने, श्रीकांत गायकवाड यांनी त्याला पाठवलेलं होतं की बुवा तो CCTV मध्ये आलेला आहे आणि त्याला उचलून आणा. मग हा मोंटू म्हणजे प्रथमेश गवई याला त्यानं घरून उचलून नेलं. तिथं श्रीकांत गायकवाड हा पहिलेच उपस्थित होता आणि त्याचे सहकारी 4-5 लोक त्याला कोठ्यामध्ये नेऊन म्हणजे मरण यातना होईपर्यंत जातीवाचक शिवीगाळ करत करत मारहाण केली. आणि त्याच्या संदर्भात आम्ही आज जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांना एक तक्रार दिलेली आहे की बुवा घरून उचलून नेणे म्हणजे हा एक प्रकारचा अपहरण करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न आहे. वास्तविक पाहता गाय चोरीला गेलीच नसताना देखील यांच्यावर चोरीचा आरोप लावलेला आहे, खोटा आरोप लावलेला आहे. गायचा पंचनामा नाही किंवा गाय सापडलेली नाही. ज्याची ती गाय होती तो देखील शहर पोलीस स्टेशनला हजर झालेला होता आणि त्यांनी देखील त्या शहर पोलीस स्टेशनला सांगितलं की बुवा माझी गाय गेलेली होती त्या परिसरामध्ये आणि म्हणून मी माझ्या 2-4 मित्रांना ती गाय फक्त पकडण्यासाठी, मोकाट म्हणून त्याला गायला पकडण्यासाठी आम्ही तिथं आलो होतो. आणि नेमकं त्या CCTV फुटेजमध्ये हा आल्यामुळे यांच्यावर खोटा गुन्हाही दाखल करण्यात आला चोरीचा. कोणत्याही प्रकारची सखोल अशी चौकशी पोलीस प्रशासनाकडून झाली नाही आणि न होता या गोरगरीब विद्यार्थ्यांवर म्हणजे गुन्हे दाखल करायचे आणि जीव मारण्याचा प्रयत्न देखील करायचा. तर हे कुठंतरी थांबलं पाहिजेत. आणि आमची मागणी अशी असेल की बुवा घरून पळून नेणे म्हणजे घरून अपहरण करून नेणे आणि त्याला तिथे मरण यातना होईपर्यंत मारहाण करणे म्हणजे हा एक प्रकारे अपहरण करून जीव मारण्याचा प्रयत्न हा अनुसूचित जाती जमातीच्या माणसावर झालेला आहे. हा एकदम अतिशय गरीब आणि मोलमजुरी करणारा हा विद्यार्थी आहे आणि ते दोघं जण भाड्याने त्या ठिकाणी राहतात. पोलीस स्टेशनमध्ये गेलो ते म्हणे बुवा हे प्रकरण आपसात होते, आम्ही करून घेतो. परंतु गुन्हा हा 31 तारखेलाच तिथे नोंद झालेला होता. आणि मग नोंद झाल्यानंतर मग तिथे काय आपसात होणार? तुम्ही पहिलेच म्हणजे कोणत्याच प्रकारची चौकशी म्हणजे जर एखादी वस्तू चोरीला गेलेली ती जर सापडली नाही किंवा चोरीला गेलीच नाही, जर जी वस्तू चोरीलाच गेली नाही तुम्ही त्याचं नाही घेतली. आता या इथून SP साहेबांकडून आम्ही तिकडे चाललो सरळ आणि तिथे आम्ही तक्रार दाखल करणार आहोत. काय नेमकी घटना घडली होती? कोणी मारहाण केली? बंटी यांनी मला गाडीवर बसून श्रीकांत गायकवाड यांच्या कोट्यावर नेलं व श्रीकांत गायकवाड यांनी मला खूप मारलं, पायपानी मारहाण केली. कारण काय मारलं? ते म्हणे गाय चोरली म्हणे कोट्यातली यांनी आमच्या. आम्ही गाय चोरली नाही सर. आमचा एक मित्र आहे त्याची गाय तिकडे पळाली, त्याकरता आम्ही पकडू लागायला गेलो फक्त. बाकी आमची काहीच गलती नव्हती. व तो आला डायरेक्ट गाडीवर घेऊन गेला, मला मारलं तिकडं. पायपानी खूप जणांनी मारलं. पोलीस स्टेशनला गेला होता, तुमची तक्रार घेतली का? नाही, पोलीस स्टेशनला गेलो, तक्रार घेतली नाही.